तर आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी आपली कंबर कसली आहे। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, अजून कुणाचं जागा वाटप हे निश्चित झालेलं नाहीये। त्यामुळे आता राज्यातील विविध मतदारसंघातून कोणत्या पक्षातून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत मात्र अनेक आडाखे बांधले जात आहेत। तर अशा वेळेस राज्यामधील 3 उमेदवारांची मात्र नावं आता फायनल झाल्याचं समोर आलंय। मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांच्या नावाची घोषणा केली आहे आणि दुसरीकडे आता उत्तर पश्चिम मुंबईमधून उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकर तर बारामती लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता इतर जागा ज्या आहेत किंवा इतर उमेदवार आहेत यांच्या नावाची घोषणा कधी होणार याकडे सुद्धा सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्यासाठी राज्यामधून आपल्याला जास्तीत जास्त खासदार, आता इकडे राहुल शेवाळे जी आहेत, जास्तीत जास्त खासदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवून मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहेत। आपण गेल्या वेळेला इकडनं आपले खासदार निवडून दिले होते, आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे ना? एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच या निष्ठेने अमोल लढतोय। तुम्हा सगळ्यांच्या समोर उमेदवार सुप्रियाची उमेदवारी या ठिकाणी देतो। तेव्हा सगळ्यांनी त्यांना 3दा निवडून दिलं। पार्लमेंटमध्ये पहिले 2 किंवा 3 क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे।